हॅलो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. अचिवर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज ॲक्च्युली थोडा लेटच झालं व्हिडिओ टाकायला. मी पण थोडा बाहेर असल्यामुळे मी प्रॉपर व्हिडिओ शूट नाही करत आहे, म्हणून मी रेकॉर्डिंगच केली. ऑल्सो मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. सो आजचं मार्केट बऱ्याच लोकांनी बघितलं असेल आणि मे बी बरेचसे लोक ट्रॅप पण झाले असतील. जसं की आपलं प्रेडिक्शन होतं की आज मार्केट पॉझिटिव्ह असणार. सो मार्केट सकाळी 25,900च्या जवळपास ओपनिंग तर झाली. मार्केट बऱ्यापैकी पॉझिटिव्हमध्ये ओपन झालं, बट जसं ओपन झालं 9:15 पासून मार्केट कंटिन्यू पटापट पटापट खाली यायला लागलं. आणि माझा कालचा व्हिडिओ जर का तुम्ही नीट बघितला असेल, ऑल्सो टेलिग्राम चॅनेलवर पण लेवल्स बघितले असतील, तर मी क्लिअर एकच गोष्ट बोललो होतो की 25,720 700 टू 25,900 25,900 जास्तीत जास्त करून क्रॉस नाही करणार हे मला वाटतंय. सो मार्केट बऱ्यापैकी एक ओपन तर पॉझिटिव्ह झालं. ऑल्सो मग त्यानंतर मार्केटने प्रॉफिट बुकिंग दाखवली आणि ऑलमोस्ट मार्केट एका टायमिंगला 25,600वर आलं. तेव्हा मी अपडेट पण केलं होतं की 700 क्रॉस करत नाहीये, 700वर कॉल रायटिंग जास्त आहे. सो 700वरून मार्केट 25,600 आलं आणि 600वरून मार्केटने जो बाउन्स बॅक घेतलाय तो खूप स्ट्रॉंग बाउन्स बॅक घेतलाय आणि अगेन मार्केटने रिकव्हरी दाखवली. आज मार्केट बऱ्यापैकी ओलॅटाईल होतं. सो बायर्ससाठी हे ऑप्शन बायर्ससाठी आजचं मार्केट खूप चांगलं होतं. हां, ऑप्शन सेलर्सचा थोडासा प्रॉब्लेम झाला असेल, कारण व्होलॅटिलिटी असली म्हणजे मार्केटमध्ये मुवमेंट असली तर ऑप्शन सेलरची वाट लागते आणि ऑप्शन बायरला चांगला फायदा होतो. सो आता येऊयात की उद्याचं मार्केट कसं असेल. सी, आता उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी आणि ऑप्शन डेटा जर का आपण बघतोय सेन्सेक्सचा, सो प्रीमियम्स अजून थोडे हाय आहेत बऱ्यापैकी. सो प्रीमियम्स हाय आहेत म्हणजे उद्या पण एक मार्केटमध्ये मुवमेंट्स असणार आहेत. मार्केटमध्ये बऱ्यापैकी वर खालची मुवमेंट मिळणार आहे आणि ओव्हरऑल जर का आपण उद्याचं प्रिडिक्शन बघतोय तर उद्या मार्केट हे मिक्स टू पॉझिटिव्ह असेल. सी, मार्केट एक तर उद्या ओपन झाल्या पॉझिटिव्ह मध्ये ओपन होईल, आयदर ओपन झाल्या खालच्या साईडला मार्केट जाईल आणि तिथून स्ट्रॉंग बाउन्स बॅक घेईल. ओव्हरऑल मार्केट हे पॉझिटिव्हच असणार आहे. जसं की आजचंही मी बोललो होतो की मार्केट पॉझिटिव्ह आहे आणि तुम्ही बघू शकता की मार्केट बऱ्यापैकी आज पॉझिटिव्ह होतं. खाली 600 पासून पण बऱ्यापैकी ऍटलिस्ट 2 टाइम्स मार्केटने आज बाउन्स बॅक घेतलाय. 2 to 3 टाइम्स मार्केटने बाउन्स बॅक घेतलाय. सो उद्याचंही प्रिडिक्शन माझं पॉझिटिव्ह आहे. बट पॉझिटिव्ह आहे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मार्केट ओपन झाल्या कॉल घेणार. प्रॉपर लेवल्स स्टडी करत जा आणि मी सांगितलेल्या लेवल्सवर पण लक्ष देत जा. आता या व्हिडिओमध्ये मी कोणत्या लेवल्स सांगितल्या नाहीयेत, कारण मी प्रॉपर व्हिडिओ शूट नाही केलाय. लेवल्स मी अर्ली मॉर्निंगला अपडेट करेन. बाकी निगेटिव्ह अशी कोणती न्यूज नाहीये आणि संक्रांत आहे आणि ऑल्सो इलेक्शन आहे. 15 तारखेला इलेक्शन आहे, 16-17 तारखेला आय थिंक रिझल्ट आहे. सो कोणीही कॉल किंवा पुट घेऊन ठेवू नका की मार्केट खूप चांगलं रिएक्शन करेल. सी, लास्ट टाइमच्या इलेक्शनला, पीएमच्या इलेक्शनला पण बऱ्याच लोकांना वाटलं की बीजेपी येणार आणि बऱ्याच लोकांनी कॉल घेतला आणि मार्केट त्या दिवशी बऱ्यापैकी खाली कोसळलं होतं. हा ट्रॅप असतो. मार्केट आपल्याला खोटी दिशा दाखवतो. मार्केट पॉझिटिव्ह असेल तर आधी निगेटिव्ह माइंडसेट करणार आणि मग तुम्ही बऱ्यापैकी प्रॉफिट बुक केल्यावर एसएल हिट झाल्यावर मार्केट मग तुमच्या ऑपोजिट डायरेक्शनला ट्रेंड करतो. सो ओव्हरऑल मी सगळे अपडेट्स तर केले आहेत. सो इलेक्शनमध्ये कोणीही ट्रेडची रिस्क घेऊ नका, कोणताही कॉल किंवा पुट लावून ठेवू नका. करायचे असेल तर हेजिंग करू शकता. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईंट होण्याचा. त्याच्यावर तुम्हाला प्रॉपर लेवल्स असतात आणि मी फुल डे मध्ये तुम्हाला अपडेट पण देत असतो की आज मार्केट कसं रिॲक्ट करेल, मार्केटमध्ये कुठे थांबायचंय, कुठे आपल्याला कॉल घ्यायचा आहे, कुठे पुट घ्यायचं आहे, या लेवल सुद्धा मी देतच असतो. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा.